तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 9 सप्टेंबर रोजी बदली झाली आहे। मात्र अद्यापपर्यंत त्या शिक्षकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचे नाहक नुकसान होत आहे। त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले आहे, मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे आज बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। तर शिक्षकांना लवकरच उचित कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। शिवसाहेबांच्या कॅबिनेटमध्ये आंदोलन चालू आहे शिक्षक मिळण्यासाठी। आम्ही नांदुरा तालुक्यातले प्रॉपर आहोत। जळगाव शिक्षकाच्या बदल्या झाल्या 9 तारखेला, पण आजपर्यंत आम्हाला शिक्षक मिळाले नाही। त्यासाठी आम्ही शिवसाहेबांच्या कॅबिनेटमध्ये आंदोलन करत आहे। शिक्षक मिळण्यासाठी शिवच्या कॅबिनेटमध्ये काय आंदोलन बसलेले आहे, काय करायचो आणखी काय त्याचा निराकरण? सर, हे सन्माननीय लोकप्रतिनिधी नांदुरा तालुक्यातून इथे आलेले होते। नांदुरा तालुक्यातील काही शिक्षकांच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून नांदुरामध्ये बदल्या झालेल्या आहेत। नांदुरा आणि संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये रिक्त पदांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथील या बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेलं नव्हतं। तर त्या अनुषंगाने मी या आंदोलकांची चर्चा केलेली आहे। याच्यात निश्चितच उचित कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल। त्यांना शिक्षक मिळतील? हो सर, लवकरच त्यांना